गोष्टी करतो नेहमी. अरे किती खाशील किती, ये भावा याला बसण्यात आलाय, डॉक्टरकडे घेऊन जा, नाही तर एक खाऊन खाऊन असं फुटल ना. हे खाण्यापिण्यावर मानलं बरं भावा. काय तू काय हा पारा द्यायला आलोय का लोकांची झोप उडवायला? शिवा, अरे अम्मा तुम्ही कशाला उठले? अयो शिवा, तू खरंच आलास आणि या दोघांना पण सोबत आणलंस कशाला उगाच? अहो अम्मा, उगाच उगाच ना अम्मा. काय शेख काय अम्मा? उगाच नाही. त्याचं काय आहे, तुमचे हजबंड हॉस्पिटलमध्ये आहेत ना आणि गर्ल पण आजारी आहे, तेव्हा काळजीपोटी शिवा माणुसकीच्या नाताने काळजीपोटी इथे आलेला आहे. काय अम्मा, ते तुम्ही झोपा, थोडा वेळ आम्ही टाइमपास करू, बसू. हा झोपा तुम्ही निवांत. नाही पण तुम्हाला कशाला जागरण उगाच? कसलं जागरण? हे दोघं आहेत ना पहाटे 4-4 वाजेपर्यंत जागे असतात, ऑनलाईन असतात, टाइमपास करतात फोनवर. म्हटलं माझ्या बरोबर येऊन बसतील ना. अयो तेच म्हणते ना की कशाला उगाच. मी काय म्हणते, तुम्ही आपापल्या घरी जा. नाही म्हणजे मला जेव्हा मदत लागेल ना तर मी कॉल करीन ना तुम्हाला. हा अम्मा, उगाच एवढ्या रात्री थंडीचं कशाला त्रास म्हणते मी. थंडी वारा ऊन पाऊस सगळं झेलायची सवय झाली आम्हाला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, झोपा बघू. अरे पण अम्मा, टेन्शनची घडी घालायची आणि मस्त ताणून द्यायची. झोपा बघू शांत, जा एकदम निवांत झोपा, जा. शिवा, किती काळजी करतोस रे आमची. नाही म्हणजे रक्ताची नाती पण एवढं करणार नाहीत बघ. अम्मा, आभार मानायचे असतील, कौतुक करायचं असेल ना तर ते माझ्या शंभू महादेवाचं करा. तो जे सांगतो तेच करतो मी. हा जा झोपा, गुड नाईट. येतो ना लुडो घ्यायला. अम्मा जेवली ना? हा. औषध घेतलं का? जेवली. औषध पण घेतलं. नाही म्हणजे नाही बोलत होती, नकार देत होती, पण मी दम देऊन तिला भरवलं बघ. बरं केलं. एकदम हट्टी मुलगी असते, कोणाचंच ऐकत नाही. एवढी आजारी आहे तरी सुद्धा तिचा हट्टीपणा काही जात नाही बघ. काय होणार आहे पुढे तिचं? काय नाही, सगळं चांगलं होणार. हा जा झोपा तुम्ही. अयो, तुम्हाला काही पाणी बिणी पाहिजे तर मला सांगा, आवाज द्या, मी असते बघा. हो हा? चला, कडी लावून घ्या तू. हा. काय म्हणतात गपना, झोपलेत ना लोक. मग मुश्किल नाही रे तुम्हा लोकांना. टाक चल. हा या. शक्ती बाळा, तू कुणाची लेक आहेस हे माहीत नाही मला, पण तुझ्या खऱ्या आई बाबांनी खरंच पुण्यकर्म केलेलं असतं. म्हणूनच आज तुझ्या आजूबाजूला शिवासारखी चांगली माणसं देवाने पाठवली आहेत बघ. अम्मा, तू जागी आहेस? अयो सॉरी, झोप शक्ती. यस, असा चालेल. अम्मा, कोणाचे आवाज येत आहेत? अयो शक्ती, तू झोप, तू लक्ष नको देऊस. ती बाहेरची पोरं असतील बघ, इकडचीच. डॉक्टरांनी तुला झोपायला सांगितलंय ना, आराम करायला सांगितलं ना, झोप तू. हा, लक्ष नको देऊस. अम्मा, अंगाई गाणं ग. काय? प्लीज. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही.
लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. परसात वेलीवर झोपल्या ग जाई जुई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. नजर के सामने जिगर के पास कोई रहता है. मेनीच्या पानावर मन झुलत. गाढवासारखा खेचू नको. हे काय रे, माझ्याकडे बघून काय गाणी गाता रे? बिकॉज ऑफ ही गाणी तुझ्यासाठीच आहेत मित्रा. एका प्रेमात पडलेल्या मजनूला गाण्याची मैफिल मेहंदीच्या पानावर. मैफिल गाण्याची काळजी मित्राच्या प्रेमाची. कानपट फोडेन. कसली काय काळजी करता रे? खेळा गप्प. खेळा काय खेळा, आम्हाला काय कळत नाही असं समजू नको. तू काय वाटतोस बोलतेस ना, त्यावरून आमच्या लक्षात येतंय सगळं. काय कळतंय? काय 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 ए नंद्या, प्रेमात माणूस येडा होतो हे माहिती होतं, पण सिक्युरिटी गार्ड होते हे समोर बघते प्रत्यक्षात. हळू हास, हळू हास. हो, बरोबर बोललास बाबा. पाणी कुठं तरी मुरतंय. ए, काय पाणी बिनी कुठे मुरत नाही हा? मी त्या इडली सांबारसाठी इथे आलेलो नाहीये. अम्मा आणि आप्पासाठी आलो. समजलं? खेळ. आम्हाने आप्पासाठी, आमच्यासाठी कधी रात्रभर लागलायस का? पारा केलायस आमच्यासाठी? वाचता रे हा? ते तुला सलून कोणी काढून दिलं रे? ते ठीक आहे. आणि हे माझं काय? तुझं काय आता? मी एवढ्यांदा आजारी पडलो, मला सध्या औषध नाही दिलं, साधं बघायला पण नाही आला तू. सांगू का? हा, ते 2 वर्षापूर्वी कुठला तुला तो भयंकर आजार झालेला, बसता पण येत नव्हतं काय रे? मुळव्यात. अम्मा उठेल ना. माता वहिनी. वहिनी बसतो मी चेक